नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती लवर्स कट्टा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. मित्रांनो, आजचा थंबनेल बघून कळलं असेल तुम्हाला की आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहे, काय बोलणार आहे. आय थिंक हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे सर्व मुलांसाठी, सर्व पॅरेंट्ससाठी. जर कोणती मुलं हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज त्यांनी पॅरेंट्सला शेअर करा. जर कोणते पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असेल प्लीज आपल्या मुलांना शेअर करा. माझा मोटिव्ह हाच आहे व्हिडिओ बनवण्याचा की आपल्यात आपापल्या जी भांडणं होतात पॅरेंट्स आणि मुलांच्या ती कमी व्हावीत, हा मोटिव्ह आहे. तर सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट मित्रांनो मला याच्यात हे सांगायची आहे की बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की माझं माझ्या आईशी पटत नाही, माझं माझ्या बाबांशी पटत नाही, माझं माझ्या रिलेटिव्हशी पटत नाही. बऱ्याच वेळा पॅरेंट्स म्हणतात की माझा मुलगा माझ्याशी नीट वागत नाही, माझा मुलगा माझ्याशी उलट बोलत असतो. आता नेमकं याचं रिझन काय की कोणत्या मुलाला वाटतं आपल्या आई वडिलांना उलट बोलावं, किंवा कोणत्या पॅरेंट्सला वाटतं की आपल्या मुलांना त्रास द्यावा किंवा आपल्या मुलांना म्हणजे वाईट बोलावं, कोणत्याच वाटत नाही. तर या गोष्टी घडतात का? तरी हा पहिला सगळ्यात जाणून घ्यायच्या 3 फेज होत्या टोटल. स्वातंत्र्यापूर्वी आपण पारतंत्र्यात होतो, जे गुलामगिरीत होतो इंग्रजांच्या. ती पिढी त्या गुलामगिरीतून निघाली आणि हळूहळू संपुष्टात आली, बरोबर. त्यानंतर जी दुसरी पिढी आली ती मुळात काय, ती जस्ट आपण स्वातंत्र्यातून बाहेर पडलो होतो आणि आपण म्हणजे भारत प्रगती पथावर होता. म्हणजे धड आधुनिकरणही नव्हतं आणि धड आपली म्हणजे काय म्हणतात ते धड आधुनिकरणही नव्हतं आणि म्हणजे पिढीने मी थोडं जस्ट आता स्वातंत्र्यातून बाहेर पडलेली होती. मुळात त्या मुद्दा कसा झालाय की हळूहळू प्रगती होत गेली. जी दुसरी पिढी अस्तित्वात आली ती इकडे प्रगती होत होती आणि इकडे अजून आपण काय म्हणतात ते जस्ट आता इम्प्रुव्हमेंट करत होतं. म्हणजे त्यांच्यावर जुन्या विचारांचाही तितकाच पगडा होता आणि आधुनिकरणाचाही तितकाच पगडा होता त्या दोन्हींवरती. मग मुळात इथं मुद्दा काय झाला की निम्म्या गोष्टी मिळाल्या, 50% या आणि 50% जुन्या आणि 50% आधुनिकरणच्या. आता आपली जी पिढी आहे ती कुठे जन्मली? आधुनिकरणामध्ये जन्मली. म्हणजे जिथे भारत प्रगतिशील पथावर असताना आपली पिढी जन्मली. मग इथं मुळात मुद्दा काय उद्भवतो, आपण जे ज्ञान घेतोय ते आधुनिकरणाच्या भारताचं घेतोय. पूर्वी काळात कोणत्या परंपरा अस्तित्वात होत्या, पूर्वी काळात कसे विचार होते, पूर्वी काळात लोकांचा वैचारिक दृष्टिकोन कसा होता हे मुळात आपल्याला माहित नव्हतं, बरोबर. मग याचा मुद्दा कसा येतोय की पॅरेंट्स जे आलेले असतात ते थोडक्यात जुन्या विचारातूनही आलेले असतात, त्यामुळे त्यांचा जुन्या विचारांचा पगड त्यांच्या डोक्यावरती असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, एखादा मुलगा ज्यावेळी आईला समजावला जातो किंवा एखादा मुलगा ज्यावेळी वडिलांना समजावला जातो, एखादी मुलगी ज्यावेळी आई वडिलांना समजावला जाते, तेव्हा मुळात मुद्दा कोणता उपस्थित, जेव्हा तुम्ही त्यांना कोणती गोष्ट सांगायला जाता त्यावेळी ते सरळ म्हणतात तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे आम्ही पाहिलेले आहे, आता तुम्ही आम्हाला शिकवणार का? म्हणजे तुम्ही कॉलेजला घातलं म्हणून तुम्ही आता जास्त शहाणपण आलं का तुम्हाला? बऱ्याच वेळा मुद्दे घडतात. आय थिंक माझ्या बाबतीत पण झालंय, एकदा ते दोनदा झालंय, होत असतं. ठीक आहे, पुढच्या मुद्द्यावर वळूया. मग तिथं मुळात मुद्दा काय येतो माहितीये का? तिथं तसं झाल्यानंतर मग पॅरेंट्सला काय वाटतं की आपला मुलगा आपल्याशी उलट बोलतोय, हे पॅरेंट्सला वाटतं. मुलांचं पण इथंच काय चुकतं की आपण आर्ग्युमेंट करतो कोणासोबत? पॅरेंट्ससोबत आर्ग्युमेंट करणं साफ चुकीचं आहे. कारण कसं असतं ना, ठीक आहे, पॅरेंट्सला गोष्टी तुम्हाला समजवायच्या आहेत. एक काम करा, एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा आईनं तुम्हाला कोणती गोष्ट सांगितली, बाबांनी कोणती गोष्ट सांगितली, तर काय करायचं? ती गोष्ट त्यांनी सांगितली ते करायचं. तुम्हाला माहिती ती गोष्ट जर अशी केली तर सक्सेसफुल होणार नाही, तर करायची, पूर्ण कम्प्लीट करायची. ज्यावेळी अनसक्सेसफुलचा रिझल्ट तुमच्या पॅरेंट्स समोर येईल त्या पॅरेंट्स विचार करतील की असं का झालं. सो त्यावेळी तुम्ही पप्पांशी किंवा आईशी बोला की आई हे बघ, मला माहिती होतं की असं केलं तर असं होईल. त्यावेळी थोडाफार ओरडा पण भेटेल, कारण पॅरेंट्स आहेत, थोडंफार ओरडणार कशासाठी की तू आधी का नाही सांगितलं. होत असतं, ठीक आहे, नाही आई माझ्या पटकन लक्षात नाही आलं, पण मी आता जरा सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. ही बोलण्याची पद्धत. ओके, त्यानंतर तुम्ही जर तसं त्या पॅरेंट्स सोबत बोला तर त्यांना पण वाटतं की हा मुलगा सांगतोय ते बरोबर आहे. मग दुसऱ्या वेळेस काय होतं, ज्यावेळी तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सांगतात की पॅरेंट्स तुम्हाला सांगतील की नाही, दुसऱ्या वेळेस काय करायचं, मग तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट करणार असाल किंवा पॅरेंट ज्यावेळी एखादी गोष्ट करणार असेल तेव्हा पॅरेंट्सला जाऊन म्हणायचं, पप्पा आई मला काय वाटतं माहितीये का, या गोष्टी माझ्या मित्रांना पण केल्या आणि त्यांना याच वेळेनं गेलं तर तू त्याला थोडक्यात अनसक्सेसफुल म्हणा आला किंवा अयशस्वी झाला तो. मग आपण काय करूया की आपण या गोष्टीनं या दृष्टिकोनातून करूया. याच्याविषयी मी विचारलं बऱ्याच, असं जर केलं या वेळेनं जर आपण गेलो तर आपली गोष्ट पूर्ण होईल, सक्सेसफुल होईल. हे समजावून सांगा, भांडत बसू नका. नाही तुम्हाला कळतच नाही, असंच आहे. हे चुकीचं वेळ आहे. वेळ चांगला निवडा, रिझल्ट पण चांगले मिळतील. तर नक्की तुम्हाला पॅरेंट्स म्हणतील हा असं आहे का, ठीक आहे, असं असेल तर असं कर. सगळ्यात आधी इम्पॉर्टन्स पॅरेंट्सला द्यायला शिका. म्हणजे काय करायचं की पप्पा मम्मी तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट जर मी कसं केलं तर मी बरोबर होईल, हे विचारा पॅरेंट्सला. जेव्हा पॅरेंट्स तुम्हाला सांगतील ना, हा शुभम असं कर, सॉरी माझं नाव घ्यायचं, सॉरी तुमचं काय नाव असेल ते, हा असं कर तू की तुला हे बरोबर जाईल. ठीक आहे, मी असं करून बघतो, पण मी याच्याविषयी 10 जणांना विचारलं की ते बोलले असं केलं तर असं होईल. म्हणजे निगेटिव्ह आपल्याला रिझल्ट येतील. जर मी या वेळेनं गेलो तर मला पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. मग पप्पा मम्मी काय करू, तुम्ही सांगा, तुम्ही जे म्हणाल ते मी करू. हे समोरच्याकडनं काम काढून घेण्याची पद्धती आहेत, लक्षात ठेवा. मी आई वडिलांच्या बाबतीत बोलतोय असं अजिबात नाहीये, फक्त समोरच्याकडनं काम काढून घ्यायच्या पद्धती बोलतोय.
तर मुळात इथं मुद्दा काय येतोय, मग ज्यावेळी तुम्ही तसं पॅरेंट्सला बोलाल किंवा हा असं असं आहे आणि असं असं मी करणार, तर मग त्यावेळी पॅरेंट्सला वाटेल की आपला मुलगा आपल्याला इम्पॉर्टन्स देतो. त्यावेळी पॅरेंट्स ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व्ह करतील आणि सांगतील हा तुला असं वाटतं का, ठीक आहे तू तसं कर, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथून मुळात मुद्दा काय आला की तुमच्या पॅरेंट्सचं भांडणही झालं नाही, कोणत्याच गोष्टी इथं मध्ये उद्भवलेल्या नाहीत आणि काहीच झालेलं नाही. मग अशा वेळी काय करायचं, आणि आता हे दृष्टिकोनातून बोलतो मी पॅरेंटच्या, सर्व पॅरेंट्सला माझा नमस्कार. मला अजिबात तुम्हाला असं उलटं बोलायचं असं काही नाही, मी फक्त सांगतोय जनरेशन गॅपचा किती मोठा इम्पॅक्ट पडतो आताच्या पिढीवर आणि तुमच्या मुलांमध्ये भांडणं होण्याचं कारण हे आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, तुमचा मुलगा ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट सांगायचं तर त्यावेळी तुम्हाला पटकन राग येतो की तुम्ही म्हणता नाही आता ह्या गोष्टी असतात तर तू आता आम्हाला शिकवणार का. मुळात मुलाला तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे आधी जाणून घ्या. ठीक आहे, तुमचा मुलगा जर चुकत असेल ना तर त्याला विचारा, त्याला सांगा की हे बघ मला हे असं असं वाटते, मला यात हे निगेटिव्ह पॉईंट वाटतात, आधी हे एक्सप्लेन कर, हे जर मला करेक्ट वाटले तर मी तुला होकार दे. ह्या गोष्टी मुलाशी डिस्कस करायला शिका. तुम्ही डायरेक्ट कसं जाता की नो आन्सर वरती जाता, नाही करायचंच नाही. पण का करायचं नाही हे मुलाला समजून सांगा ना, हे तुमचं कर्तव्य आहे, पॅरेंट्सचं कर्तव्य आहे. मी पॅरेंट्सचं कर्तव्य सांगू शकत नाही, ते खूप महान आहेत, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं. ठीक आहे, मग मुळात मुद्दा इथे काय, जर पॅरेंट्सनी आपल्या मुलांशी एकदम फ्रेंडशिपचं रिलेशन ठेवलं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललोय की बऱ्याच वेळा गोष्टी आपल्या आई वडिलांना कळत नसतात, तेवढ्या मित्रांना माहित असतात, मैत्रिणींना माहित असतात. याचं मेन रिझनच हे आहे, पॅरेंट्स आणि मुलांमध्ये कसा गॅप तयार होतोय माहितीये. एक तर जनरेशन गॅप ऑलरेडी असतोय, आपण त्यात अजून भर कशा टाकतोय नियमांची, बऱ्याच अटीतटींची. माझं असं सरळ मत आहे की आई वडील आणि मुलांच्या मध्ये फ्रेंडशिपचं नातं पाहिजे, जेणेकरून मुलगी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेल, एवढं नातं रिलेटिव्ह. आणि तेवढा विश्वास निर्माण करायला शिका. म्हणजे समजा मुलीकडनं एखादी चुकीची गोष्ट घडली, मुलाकडे एखादी चुकीची गोष्ट घडली, तर त्याला सांगा की हा ही चुकीची आहे, तू असंच कर, फ्रेंड सारखं सजेशन द्या. चुकीची घडली म्हणून त्याला ओरडणं मारणं, मग त्यानंतर नेक्स्ट टाइम काय होतं माहितीये, तो तुम्हाला सांगायला जात नाही, ऑटोमॅटिकली तो दुसऱ्या मित्राला सांगतो, कदाचित ते दुसरे मित्र जे त्याला सजेशन देणार ते चुकीचं असतं, मुलगा साप अडकला जातो. त्यासाठी सांगतोय की फक्त एक चांगलं बॉन्डिंग बनवा आणि एकत्रित हवा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आपल्या आई वडिलांना शेअर करा, आपल्या मित्र परिवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हाच भेटू असले इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आपल्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. धन्यवाद मित्रांनो, उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.